हिंदी बिग बॉस नाही एवढं बघितलं गेलं माझ्याकडून. मराठी कारण फ्रेंड्स जसे होते काय काय पूर्वीच्या सीझन्स मध्ये, त्यामुळे त्यांच्यासाठी काय ना मी बघायचो बिग बॉस. मी एक शिकलो त्या गोष्टीतून की फार जज नाही करायचं लोकांना, अजिबात अशी टीका नाही करायची. बघायचं काय खेळताय, कसे खेळताय, ओके. आपलं थोडंसं काम त्याच्यावर चालू राहू द्यायचं. पण कितीही बघितला गेम किंवा किती प्लॅनिंग केलं किंवा किती काय केलं तरी इव्हेंच्युअली गेम आपल्याला खेळवत असतो. बरोबर. तुझा असा काही प्लॅनिंग आहे की तुला हा कंटेस्टंट आवडतोय किंवा ह्याच्या सोबत तुला खेळायला आवडेल, त्या ग्रुपमध्ये तुला जायला आवडेल? बाहेरून मी अजून तरी तसं काही ठरवलेलं नाही, कारण आय गेस कॅमेरावर जे आपल्याला दिसतं आणि तिथे जे घडत असेल तर तो थोडंफार तरी फरक असेलच. तसं आणि एखादं नाहीच तू सगळंच काढून घेतेस माझ्याकडून. ह्या गोष्टी स्कॅरी असतात, नाही कोणी तुमच्याशी बोलत आहे तर तरी त्याच्याशी कसं मिळून घ्यायचं किंवा तो बोलेल की नाही बोलेल, आजपर्यंत हा अनुभव मला आलेला नाही. पण काही इक्वेशन तोडण्याचा प्रयत्न करणार आहेस? This information is highly classified and you are not authorized for that. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची या ना त्या कारणाने चर्चा आहेच. मात्र आता वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये एक अशी व्यक्ती जाणार आहे जिची खरं तर खूप उत्सुकता आहे. ती आतमध्ये गेल्यावर काय करेल, कसं परफॉर्म करेल. आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता संकेत पाठक आहे माझ्यासोबत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. पण आता जे काय आम्ही ऐकलंय की बिग बॉस मध्ये आता जाणार आहेस, माझ्या मते मी तुला महिन्याभरापूर्वी विचारलेलं आधी संकेत की तू बिग बॉस मध्ये जातोयस का आणि काय आहे, तेव्हाच ठरलेलं की आता अचानक प्लॅन झाले. काय सांगशील? हे बघ, तू असे प्रश्न विचारशील तर मग माझी गोची होईल. इतना भी सच नाही पूछना है. पण नाही, डेफिनेटली खूप आधी तर ठरलं नव्हतं आणि जसं लाईफ गिव्स यू सरप्राइजेस, आय थिंक हा त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. तेव्हा कदाचित काहीच नव्हतं, जेव्हा आपलं बोलणं झालं होतं तेव्हा काही नव्हतं तसं. ओके. तर दिस इज खूपच रिसेंट डेव्हलपमेंट आहे. पण संकेत स्वतः बिग बॉस किती फॉलो करतोय आधीपासून? म्हणजे आधीचे जेवढे सीझन 5 सीझन झाले किंवा हिंदी बिग बॉस असेल, तू रियालिटी शो फॉलो करत होतास आधीपासून? रियालिटी शोज मी फॉलो करायचो मोस्टली, पण वेगळ्या टाईपचे. बिग बॉस पण मी केलेला आहे, रादर मराठी मी थोडं जास्त केलेलं आहे. हिंदी बिग बॉस नाही एवढं बघितलं गेलं माझ्याकडून. मराठी कारण फ्रेंड्स जसे होते काय काय पूर्वीच्या सीझन्स मध्ये, त्यामुळे त्यांच्यासाठी काय ना मी बघायचो बिग बॉस. तर त्या पद्धतीने बिग बॉस फॉलो केलंय. पण प्रेक्षक म्हणून आपण बिग बॉस पाहताना एक वेगळे असतो. जेव्हा आपण स्पर्धक म्हणून आज जाणार असतो तेव्हा खूप डोकं लावून आज जावं लागतं किंवा काही गोष्टी आहेत ज्या सांभाळाव्या लागतात आपल्याला. सो असे काय विचार केलास की आता एवढे दिवस तर असं बाहेरून मस्त बघत होता, छान वाटत होतं, जज करता येतं आपल्याला, आतमध्ये गेल्यावर खरी गोची सुरू होते आणि स्पर्धक म्हणून मग आपली चांगली कस लागतो त्याला? ही खरंच एक वंडरफुल गोष्ट आहे, कारण इट्स लाईक वॉचिंग अ क्रिकेट मॅच. जेव्हा आपण क्रिकेट अरे काय स्क्वेअर कट मारायचा होता रे, एक्झॅक्टली. असं आपण बोलतो. तर तसं आपण कुठलंही म्हणजे बिग बॉस बघताना किंवा काही बघताना जसं आपण बोलतो, अरे हे करायचं होतं रे, अरे ते करायचं होतं. पण जेव्हा स्वतः हातात बॅट घेऊन उतरतो आपण बॅटिंगला आणि तेव्हा बॉल येतो समोरून, तेव्हा मग ते स्क्वेअर कट आणि स्वीप काहीही लक्षात राहत नाही आपल्याला. आय थिंक दिस इज द सेम सिच्युएशन. त्यामुळे मी एक शिकलो त्या गोष्टीतून की फार जज नाही करायचं लोकांना, अजिबात अशी टीका नाही करायची. बघायचं काय खेळताय, कसे खेळतायत, ओके. आपलं थोडंसं काम त्याच्यावर चालू राहू द्यायचं. आणि मग प्रयत्न करायचा ते चक्रव्यूह भेदायला किंवा तिथे ते पार करायला ती बरोबर. गोष्ट, ती स्टेज. बट एंड ऑफ द डे मला वाटतं की आपण कितीही बघितला गेम किंवा किती प्लॅनिंग केलं किंवा किती काय केलं तरी इव्हेंच्युअली गेम आपल्याला खेळवत असतो. बरोबर. त्यामुळे गेम कधीही मोठा आहे. त्यामुळे कितीही प्लॅनिंग केली तरी फारसा काही फायदा होत नाही, ओके. असं मला वाटतं. म्हणजे अर्थात ठरवून काही जाता येत नाही, तिथे गेल्यावर सिच्युएशन नुसार सगळं बदलतं. एक्झॅक्टली. पण सगळ्यात पहिले फोन आला किंवा जेव्हा तुझं ठरलं की आता बिग बॉस मध्ये जायचंय, आपलं फायनल ठरलं, घरी सगळ्यांना सांगितलंय, सुपर्णा, आई ह्या सगळ्यांना कल्पना दिलीयस आणि त्यांची काय रिॲक्शन? कल्पना हो दिली मी त्यांना. सांगितलं, कारण त्यांनी बघितला की एवढ्या मोठमोठ्या बॅग्स हा कुठे चालला. तर मी म्हटलं कामासाठी चाललोय. ते बोलले मग कामासाठी चाललंय तर मग इतक्या म्हणजे मग कुठे काय काम आहे हे, ते मग खूप प्रश्न. आणि जसं की डिस्क्लोज तसं आपण करत नाही कधी राईट. फार, आणि नाही केलं पाहिजे ते. मग खूप प्रश्न जेव्हा यायला लागले तेव्हा मी म्हंटल थांबा, म्हटलं म्हटलं हे जे तुम्ही बघताय मी तिथेच चाललोय. मग शॉकिंग सगळे असे रिॲक्शन. ओह अरे बापरे, मग हे मग असं 4-5 सेकंद त्याच्यामध्ये सगळे गेले. अँड बट देवर हॅपी की
आय एम पिकिंग अप समथिंग जे आजपर्यंत मी नाही केलेलं आहे, किंवा इतक्या चॅलेंजिंग गोष्टी. तसंच त्यांचं पण तेच, किंवा बाहेरून बघून सांगणं, ही अशी काय करते, तो अरे हा असं काय करतोय बरोबर. ते, आणि तिथे आपलाच पोरगा तिथे जातोय, म्हणजे मग त्यांचा पण पर्स्पेक्टिव्ह चेंज व्हायला राईट. लागला असावा असं मला वाटतं. कारण मी त्यांना अगदी म्हणजे निघताना सांगितलं की मी असं असं चाललेलो आहे, त्यामुळे दे वर हॅपी, दे वर गुड की काहीतरी नवीन करायला चाललेलो आहे. ओके. अँड दे हॅव ब्लेस्ड मी. बघू, ऑल द बेस्ट केलेले मला सगळ्यांनी. पण सुपर्णाची अर्थात काय रिॲक्शन आहे? कारण सुपर्णाला तू सांगितलं असेल, सुपर्णा काहीतरी वेगळे वेगळे प्रयोग करत असते, तिला काहीतरी एक्सपेरिमेंटल आवडत असतं. राईट राईट सो आपणही जेव्हा बऱ्याच वेळेला बोललोय, ती काही ना काहीतरी छान वेगळं करत असते. सो आता तिला जेव्हा तू सांगितलं असेल बिग बॉस सारखा एक प्लॅटफॉर्म तू आता करायला जातोयस, तो राईट. चाचपडणार आहेस, तर आता तिची रिॲक्शन कशी होती? तिची सर्वात पहिली रिॲक्शन जेन्युइन म्हणते की हा आता मला टीव्ही बघायला काहीतरी कारण अरे मिळालं. वा. म्हणजे दॅट वॉज द मोस्ट जेन्युइन रिॲक्शन, की हो आता मी टेलिव्हिजन बघेन. कारण मग आता तिचा हिरो त्याच्यावर आहे म्हटल्यावर मग प्रश्नच तिला बघणार, नाहीये. कारण तिला दुसऱ्या कुठल्या हिरोकडे बघायला आवडत नाही. वा. त्यामुळे ती बोलली जर माझा हिरो तिथे आहे तर मी ते बघणार. तर हम्म. दॅट वॉज हर फर्स्ट रिॲक्शन, अँड ऑफकोर्स शी वॉज हॅपी. तर मी म्हटलं अभि ह्याच्या पुढे मग आता कायच विचारू आणि कायच बोलू. पण तिने काही टिप्स दिल्या का तुला, की ती पण फॉलो करत असेल किंवा तिलाही माहिती असेल, तर तिने काही टिप्स दिल्यात तुला, हो. कसं जा, काय कर, एक अंदाज? या तिने टिप्स दिलेल्या आहेत, त्या मी माझ्या मनात ठेवलेल्या आहेत. आणि ती फॉलो करते, ती बघते. कुठेतरी तिच्यामुळेच मी पण बघितलेला आहे तो शो. त्यामुळे तिने डेफिनेटली टिप्स दिल्या, कसं खेळावं किंवा काय होतं, काय अप टू डेट ठेवणं ज्याला म्हणतो आपण, तर राईट. तिच्याकडून खूप आलेलं आहे मला. तर बऱ्यापैकी तिने मला अप टू डेट ठेवलेलं आहे त्या ओके. बाबतीत. ओके. येस. आता तू बिग बॉस जर बघितलं असेल, तर तिकडे ऑलरेडी ग्रुप बनलेले आहेत. सो आता जेव्हा वाईल्ड कार्ड एंट्री होते ना, तेव्हा सगळ्यांचं कसं, की आता सगळ्यांचा गेम चेंज होणार, कारण मग इक्वेशन चेंज होतात. राईट. सो तू बघितलंयस बाहेरून आता ग्रुप झालेत, काही ग्रुप तुटतायत. सो तुझा असा काही प्लॅनिंग आहे, की तुला हा कंटेस्टंट आवडतोय, किंवा ह्याच्यासोबत तुला खेळायला आवडेल, त्या ग्रुपमध्ये तुला जायला आवडेल, असं तू बाहेरून काही ठरवलंयस? बाहेरून मी अजून तरी तसं काही ठरवलेलं नाही, कारण आय गेस कॅमेरावर जे आपल्याला दिसतं आणि तिथे जे घडत असेल तर थोडंफार तरी फरक असेलच. बट हो, डेफिनेटली काही प्रेफरन्सेस ठेवलेले आहेत मी. ओके. हो. आणि काय, आणि मग थोडं आहे डोक्यामध्ये, की हो हे असं झालेलं आहे जे मला माहिती आहे. तर एक गोष्ट आहे मी, तर ते आता गेम बघितल्यावर तुला पण कळेलच, किंवा मी तिथे आतमध्ये गेल्यावर कळेलच. ओके. बट हो, ते थोडंफार प्रिपरेशन केलेलंच बेटर असतं. आणि तसं, आणि एखादं नाहीच तू सगळंच काढून घेतेस माझ्याकडून. नाही. पण फेवरेट कॉन्टेस्टंट कोण कोण आहे तुझं? म्हणजे आता मी जनरल, जर तू आतमध्ये नसतास किंवा काय, ते जनरली बघून तुला फेवरेट कॉन्टेस्टंट आणि गेम पॉइंट ऑफ व्ह्यूने कोण छान वाटतंय, ज्याचा गेम तुला आवडतो? प्राजक्ता आहे एक. म्हणजे असं म्हणतो ना आपण, की काय शब्द आहे त्याला, धैर्याने, ओके. प्रॉपर विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. वाव. तर प्राजक्ता हॅज कम अक्रॉस दॅट काइंड ऑफ पर्सन. आणि राकेश आहे. ओ येस. सो हो. पण आता खरी टशन सुरू होईल माझ्या मते तू आतमध्ये गेल्यानंतर, कारण आतापर्यंत चॉकलेट बॉय आतमध्ये राकेश होता. आता तू गेल्यानंतर बऱ्याच जणींचं, प्रेक्षकांचं, गर्ल्स फॅन फॉलोईंग आहे तुझी, त्यांचं बरंच मत बदलू शकतं संकेत. आय गेस कुठेतरी त्यांच्या प्रेमामुळेच मी आज चाललोय. नाहीतर मी नसतो गेलो. त्या म्हणजे डेफिनेटली एका चांगल्या ह्याच्यानेच म्हणते, की इतकं सगळं प्रेम करतात माझ्यावर मुली, मुलं पण फॉर दॅट मॅटर, नॉट इन दॅट सेन्स, बट जेन्युइनली जे प्रेम शॉवर करतात आणि रिस्पेक्ट देतात, कुठेतरी ती एक एनर्जी घेऊनच मी आज चाललोय असं आपण समजू शकतो. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आणि आज जाऊन जर इक्वेशन असं बदलणार असेल आणि असं काही होणार असेल, तर मलाच खूप मज्जा येते आताच. देखते क्या होगा. येस. पण खरं तर संकेत, आधी बऱ्याच मालिका झाल्या आणि तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना, ती पर्सनॅलिटी बघून तू छान रियालिटी शो मध्ये परफॉर्म करू शकतो, जसं पहिल्यापासूनच बऱ्याच जणांचा अंदाज आहे. म्हणजे जेव्हापासून बिग बॉस खरं तर सुरू झाले, तेव्हा काही सीझन मध्ये तुझं नाव हे आधीपासून पण होतं, की एक छान पर्सनॅलिटी आहे, रियालिटी शो करण्यासारखी पर्सनॅलिटी संकेत पाठक मध्ये आहे. खूप उशिरा तुला ऑफर झाला असं तुला वाटतंय का, किंवा बऱ्याच रियालिटी शोची ऑफर तुला आलेली का तू पहिल्यांदाच रियालिटी शो करणार आहेस? नाही, रियालिटी शोज मी अगोदरही केलेले आहेत. रादर आय हॅव स्टार्टेड विथ रियालिटी शोज, दो ते डान्सिंगशी रिलेटेड होते, जसं एकापेक्षा एक किंवा डीपीएल. सो आय हॅव डन रियालिटी शोज. मग त्याच्यानंतर जेव्हा मीडियम चेंज झालं, मी मग थिएटर पण केलं, म्हणजे बॅले आपण ज्याला म्हणतो, कृष्णप्रिया, मग सिरियल सुरू झाल्या,
आणि मूवीज केल्या. रिसेंटली एक मूवी रिलीज झाली माझी, पुन्हा एकदा हो 3:30. हो सो इट्स गोइंग रिअली वेल, प्लीज बघा. तर हे सगळं करत असताना तो ऑलरेडी एक रियालिटी शो, जसं तू विचारलंस की काय म्हणजे त्याचं हे, सॉरी तू काय विचारलंस तुझी एक्झॅक्टली? पर्सनॅलिटी पण तशी आहे सो तू हां, लेट ऑफर झालं तुला लेट ऑफर. हां, तर मी हम्म, तेच सांगत होतो की नाही, ऑलरेडी मी रियालिटी शोज केले होते आणि हा पर्टिक्युलर रियालिटी शो डेफिनेटली अगोदर पण आला होता, पण त्यावेळेस दुसऱ्या कमिटमेंट्स होत्या. ओ अच्छा एका वेळेस मी एका मूवीचं शूट करत होतो. नंतर मग बाकीचे आता बरेच वर्ष मी टेलिव्हिजन करतोय, अर्थात विच इज अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. हम्म, त्याची एक्साइटमेंट वेगळी असते, त्यामुळे तेच कंटिन्युअस चालू होतं. अँड हम्म, इट सो हॅपन की आता एक संधी ही माझ्यासमोर चालून आली हम्म, आणि ती मला सोडायची नव्हती. आणि जसं आपण म्हणतो की लेट नाही म्हणू शकत याला आपण, हम्म, प्रत्येक गोष्टीचं एक टायमिंग असतं. हम्म, कदाचित माझ्या नशिबात हेच टायमिंग लिहिलेलं आहे, ओके बिग बॉस साठी म्हणा किंवा काही म्हणा. हम्म, व्हायला तर मग मी सुरुवातीपासून पण गेलो असतो किंवा काही झालं असतं, पण राईट तसं न होता आत्ता ती संधी मिळाली आणि समोरून ती संधी आली तर ती मी घेतली. एवढं मी सांगेल स्पष्टपणे. येस खरं तर रियालिटी शो मध्ये गेल्यानंतर आपली रिअल पर्सनॅलिटीच दिसते. काही जण फेक वागतात त्यांची पर्सनॅलिटी फेक दाखवण्यासाठी किंवा ते म्हणतात ना एक फेकचा ऑरा घेऊन चालतात की मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी असाच आहे. पण रियालिटी शो आहे, कुठेतरी रिअल पर्सनॅलिटी दिसली पाहिजे. काही वेळेला अशा शोज मध्ये तुमची इमेज छानही होते, काही वेळेला तुमची इमेज एकदम ट्रोलिंगच्या हिशोबानेही जाते. त्याला तू कुठे घाबरतोयस का? किंवा ते म्हणतात ना की त्याचा एक विचार केलेला आहे आणि ते तुझ्यासाठी आता मॅटर करतंय और नाही करत आहे ट्रोलिंग? नाही, आता मॅटर नाही करत, कारण आता काय झालंय, आता डिसिजन तर घेतलंय. हं, सो रतन टाटा म्हणायचे, हं. इदर थिंक टू मच और अँड डोंट टेक अ डिसिजन, और टेक अ डिसिजन अँड मेक इट राईट. वॉव! तर मे बी आता मी त्या झोनमध्ये आहे. त्यामुळे इतका विचार करत बसलो असतो तर मग कदाचित आपण बोलतच नसतो. राइट. सो आय हॅव टेकन अ डिसिजन, हं. आय ट्राय अँड मेक इट राईट. हं, हं. पण ह्याच्या आधी जसे बिग बॉसमध्ये ना टास्क असतात, वेगवेगळ्या टाइपचे परफॉर्म करायचे असतात. काही डोक्याने छान खेळायचे असतात आणि काही ठिकाणी शक्ती वापरायची असते. ह्याच्या आधी तू असे कुठले म्हणतात ना आपण साहसी खेळ असू देत किंवा असं काय-काय ट्राय केलंस तुझ्या खऱ्या आयुष्यात जे तुला बिग बॉसमध्ये उपयोगी पडू शकतं असं तुला वाटतं? हो, मी बऱ्यापैकी गोष्टी ट्राय केलेल्या आहेत आयुष्यात. बिग बॉस मध्ये त्या उपयोगी तशा नाही पडू शकणार, कारण एक लिमिटेड एरिया आहे बिग राइट. बॉसचा हं, आणि आय हॅव ऑल्वेज बीन ॲन एक्सप्लोरर. त्यामुळे बंजी जंपिंग म्हणा हं, किंवा स्विमिंग, राफ्टिंग ते झालं. पण त्याचा एक्सपिरियन्स मला इथे नक्कीच कामास येणार आहे. हं. कारण तिथे जी फिजिकल स्ट्रेंथ लागते, ती कुठेतरी मी माझ्या मेंटल स्ट्रेंथमध्ये कन्व्हर्ट करून तो गेम नक्कीच जरा व्यवस्थित आणि हिमतीने खेळू शकतो असं मला वाटतं. बट ओके. बाकी मग स्विमिंग वगैरे आहे आणि युजुअली तशी काटक बॉडी असल्यामुळे हं, माझी चोर बॉडी ज्याला आपण हं. म्हणतो. येस. तर असं फार काही माझं वजन नाही आहे. तर त्याचा एक फायदा होऊ शकतो मला, असं मला वाटतंय. कारण हं. टास्क म्हटल्यावर ॲजिलिटी लागते, बरोबर. चपळता. हं, तर ती चपळता असणं गरजेचं आहे. आय थिंक माझ्यामध्ये ती आहे हं, हं. बऱ्यापैकी. त्यामुळे असं खूप वेळ मी एका ठिकाणी, आता तू या खुर्चीत बांधून ठेवलं म्हणून नाही, तर असा अख्खा हॉल फिरत मी आय इंटरव्ह्यू नो, केला आय असता. नो. तर डेफिनेटली त्याचा फायदा होणार. हं. पण काही गोष्टींची आपल्याला सवय असते बाहेरच्या आयुष्यात जेव्हा आपण जगतो तेव्हा हम्म, आणि अशा रियालिटी शोमध्ये जेव्हा आपण बांधलं जातो, हम्म. तेव्हा तिथे काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. तुझी अशी कुठली सवय आहे किंवा कुठल्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी असणं, ही गोष्टी आपल्याला लागतेच असं असणं, जे बिग बॉसमध्ये गेल्यावर तुला कदाचित नाही मिळणार किंवा त्याच्यासाठी तुला ॲडजस्टमेंट करावी लागेल. अशा कुठल्या गोष्टी ॲडजस्टमेंट करून जाणार आहेस? यार, मला सनसेट्स बघायला फार आवडतात. ओके. बिग बॉस मध्ये काय मला सनसेट बघता येणार नाही. हं. त्यामुळे ती एक गोष्ट मी मिस करणार आणि तिला ऍडजस्ट करायचं म्हणजे तिकडे कसं आपलं एक गिअर शिफ्ट होतो ना आपला, बरोबर. की तो दिवस संपलाय आता हे, किंवा आणि सनराईज अँड सनसेट बोथ, बट मोस्टली आय एम अ सनसेट गाय. हं. तर ती मला असं ते बाहेर खिडकी डेकवर बसून यू हॅव सीन द डेक अँड ऑल, तर हं. ते सनसेट बघणं आणि मग ते सगळं तो तो जो वातावरण असतं ते बेसिकली ते हं. एन्जॉय करणं मी कुठेतरी मिस करेल. आणि इथे आतमध्ये ते नसणार आहे. इथे आतमध्ये दिवस आहे का रात्र आहे हेच मला माहिती नाही. बरोबर. किती वाजले युजली मी तयारी अशी म्हणता येईल की काय फरक पडणार, की मी हां. वॉच घालत असतो नेहमी, कुठलंही असेल, साधं किंवा चांगलं भारीतलं. मला टाइम बघायची सवय. हं. तिकडे आतमध्ये घड्याळच नाही. हं. त्यामुळे मला माहितीच नसणार आहे बाहेर किती वाजले, का मी रात्रीच्या 3 वाजता मी जेवण करतोय, का मी दुपारी 12 वाजता झोपलेलो आहे. हं. तर ती एक खूप वेगळी गोष्ट आहे. आणि
डेफिनेटली त्याच्याने फरक पडणार आहे, म्हणजे बॉडीवर पण आणि मेंटली पण. तर ते कसं टॅकल करायचं हे मला खरंच नाही माहिती, पण हो ह्या गोष्टींचा फरक पडेल की मला टाइम बघायची सवय असते नेहमी. आय ऑलवेज कीप अ टाइम चेक. मी लेट होतोय युजली, त्याच्यामुळेच मी जास्त लेट होतो कारण मी सतत टाइम चेक ठेवतो. तर ती गोष्ट मला नाही करता येणार. माझ्यासमोर घड्याळ नसणार आहे, माझ्यासमोर काही बघायला दुसरं काही नसणार पण आहे. मग तू तर फिटनेस फ्रीक आहेस संकेत. हो. सो फिटनेसच्या बाबतीत तू खूप सजग असतोस आणि आता तिकडे गेल्यानंतर तुला खाण्यापिण्याच्या बाबतीतही काहीतरी ऍडजस्टमेंट असतात तुमच्या. मग त्या ऍडजस्टमेंट कारण तिथे नुसतंच राशन मिळवायला खूप मेहनत करावी लागते, त्याच्याच खूप टास्क असतात आणि लक्झरियस आयटम तर फारच लांबची गोष्ट आहे, कधीतरी मिळतात. सो त्याच्यात काहीतरी ऍडजस्टमेंट तुला करावी लागणार आहे. इथे माझ्याकडे ऍडव्हान्टेज आहे. काय? मी एवढं खातो. ओके. आणि असं जर आतमध्ये असेल तर डेफिनेटली मग मला अजून अजून कमी खावं लागेल म्हणजे. बापरे. आणि टास्क वगैरे तसे असतात. मला माहिती आहे तिकडे राशन कधी 50% होऊन जातं, कधी मिळतच नाही. अशा डेफिनेटली बऱ्याच गोष्टी होतात. पण आय थिंक दॅट विल प्रूव्ह टू माय ऍडव्हान्टेज. कारण खाण्यापिण्याच्या बाबतीत तसे माझे फार असे चोचले नाटकं नाहीयेत. म्हणजे अजिबातच नाहीये. त्यामुळे खूप पाण्यावर जगणारा माणूस तो. वा. थँक्यू ही टिप दिल्याबद्दल. आता मी हे डोक्यात ठेवेल की अरे. हे हे काही नाही, म्हणजे आता ती एक टेन्शन गेलं रादर माझं या प्रश्नानंतर, की वा. ठीक आहे त्या गोष्टीचा मला विचार नाही करायचा आहे. वा वा. तुलाच रिलॅक्स करायला आम्ही इथे आहोत असं करतो. तुझ्यावर प्रेशर Yes. नाही टाकणार आहोत काहीच. थँक्यू. पण हे जसं मी म्हटलं तसं की आता तू फिटनेस फ्रीक आहेस, तुझ्या खाण्यापिण्याच्या काही गोष्टी असतील. सो तिकडे तुला बनवायला कुकिंग तुझ्या बाबतीतलं कसं म्हणजे कुकिंगची तुला आवड आहे. मी जेवढा संकेतला ओळखते त्याला काही ना काहीतरी छान बनवायला आवडतंच, त्याच्यामुळे कुकिंग हा त्याचा फोटे आहे असं मला वाटतं. प्लस त्याची अशी पर्सनॅलिटी आहे की तू खूप खेळीमेळीचं वातावरण ठेवतोस, सगळ्यांना फ्रेंडली करतोस. पण ते बिग बॉसच्या घरात फार कमी चालतं. म्हणजे फार सिलेक्टेड लोकांसोबत चालतं किंवा ते फार जणांना आवडतही नाही. तिथे तू कसा वागणार आहेस संकेत? हा खरा टास्क आहे माहिती आहे माझ्यासाठी. डेफिनेटली मला कुकिंग वगैरे आवडतं, बनवायला आवडतं, बट दॅट इज कंडिशनल. म्हणजे एक दिवस हुक्की आली, मी जाऊन किचनमध्ये दाल फ्राय बनवायला घेतली. मग 2.5 तास मी दाल फ्रायच बनवेल. पण मग ती A1 बनेल हे मला माहिती आहे. पण त्यासाठी 2.5 तास मला आतमध्ये घालवायचे आहेत का हे मला विचार करायला लागेल. तर तसं कुकिंग आवडतं, पण मग शेफ लेव्हलवर वगैरे असं रनिंग आयटम करणं जरा डिफिकल्ट होऊन जाईल माझ्यासाठी. किंवा ते मग नाही तर मी गुपचूप मग कळलं म्हणून मी कमी आहे. मेरी जरूरत आहे कम आहे. स्वतःला बनवता आलं पाहिजे. तर आय गेस त्याचा काही तसा प्रॉब्लेम येणार नाही. आणि स्वभावाच्या आणि बाबतीत. आणि जे तू सेकंड पॉइंट जो तू बोललीस की पर्टिक्युलर ह्याच्यात चालतं ते इट इज नॉट युनिव्हर्सल इनसाइड, दॅट इज स्कॅरी. आता ह्या खरंच म्हणजे खोटं काय बोलण्यात पॉइंट नाहीये. ह्या गोष्टी स्कॅरी असतात की जर नाही कोणी तुमच्याशी बोलत आहे तर तरी त्याच्याशी कसं मिळून घ्यायचं, किंवा तो बोलेल की नाही बोलेल. आजपर्यंत हा अनुभव मला आलेला नाहीये ओके. की मी कोणाशी बोलायला गेलोय आणि त्यांनी म्हणजे हे केलंय किंवा नाही कॉन्व्हर्सेशन स्ट्राईक झालेलं आहे, असं कधी झालेलं नाही. कारण मला हो खेळीमेळीचं वातावरण आवडतं. कारण माझं नेहमी असं मत असतं की वाईब चांगली राहिली पाहिजे. राईट. उगाचच तोंड पाडून फ्लॅट फेस ठेवून सतत आपल्या तोंडावर 12 वाजलेले म्हणलं, कुठे घेऊन जाणार आहे, थोडा हस दो क्या ही फरक पडेगा. तर हे कसं चेंज मला करता येईल मी याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि ऍज यू सेड की हो ते जनरल नाहीये, ते युनिव्हर्सल नाहीये, त्यामुळे ते प्रत्येकाला लागू होणार नाहीये. येस. त्याच्यावर मला मेहनत करावी लागणार आहे. ती करायची नाही करायची किंवा मी खूप इझिली होईल ते तर वेळच सांगेल. गेल्यावरच हो कळेल. गेल्यावर कळेल, लोकांना भेटल्यावर कळेल. पण डेफिनेटली मला ती वाईब पॉझिटिव्ह ठेवायला आवडते. मी आत्ताही तोच प्रयत्न करेल की वाईब पॉझिटिव्ह राहीन, ज्याने बघणाऱ्यांनाही मजा येईल आणि आम्हालाही सगळ्यांना आतमध्ये मजा येईल. येस. सो दॅट विल बी अ चेंज फ्रॉम माय साइड. कूल. आणि आता ड्युटीचा जेव्हा प्रश्न येतो, तुला कुठल्या ड्युटीज तिथे गेल्यावर करायच्या नाहीयेत, ह्याच्यासाठी तू प्रिपेअर नाहीयेस, अशा खूप साऱ्या ड्युटीज असतात. बाथरूम ड्युटी असते, किचन ड्युटी असते, डस्टिंग असतं. सो तुला अशी कुठली ड्युटी आहे की जी तुला कधीच करायची नाहीये? त्या ड्युटी नावातच ड्युटी आहे. इट्स अ जॉब, जस्ट डू इट, फिनिश इट ऑफ. वा. काय फरक पडतोय? वा. हा म्हणजे इट्स अ जॉब ना. जितका आपण त्याला रेंगाळत ठेवू, हे करू ते करू, जर त्याच्याने सगळ्यांनाच बरं वाटणार असेल आणि मला जर काही त्याचे ब्राउनी पॉइंट्स मिळणार असतील किंवा काही असेल तर वाय नॉट, देन आय डू इट. जरी मला आवडत नसेल एखादी गोष्ट आणि वा. पण ती जर गरजेची आहे माझ्यासाठी म्हणा किंवा आमच्या टीमसाठी किंवा जे काही चाललंय तिथे त्याच्यासाठी असेल तर वाय नॉट, आय विल जस्ट जम्प इन टू इट.
माझ्यामध्ये खूप प्रिपेअर होऊन जातोय संकेत तू आतमध्ये आणि सगळ्या गोष्टींसाठी रेडी आहेस. पण आतमध्ये आधीपासून कोणाला ओळखतो आहेस जे आता कॉन्टेस्टंट आहेत ते? त्यांच्यापैकी कोणाची तरी आधी मैत्री झाली, ओळख झाली, भेटलायस असं कधी झालंय? नाही, प्रॅक्टिकल लेव्हलवर तसं ॲज अन आर्टिस्ट आपण सगळ्यांनाच तसं ओळखतो. ॲज इन्फ्लुएन्सर्स आपल्याला माहित असतात की ही व्यक्ती आहे, हे लोक आहेत. हम्म. तर तशी ओळख आहे. पण पर्सनल लेव्हलवर मी माझी कोणाशी ॲज सच ओळख नाहीये. ते काही गोष्टी ऑन द स्पॉट काही स्ट्राईक झाल्या की कुठे काही हे होतं तर मग ते त्या झालं तर. पण तसं पाहिलं तर सगळे नवीनच आहेत. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच भेटलो. पहिल्यांदाच भेटणार येस. आहे. ओके. आणि गेल्यावर कुठला ग्रुप फोडण्याचा असा तुझा प्रयत्न असणार आहे का? स्ट्रॅटेजी घेऊन चला. अर्थात तू मगाशी म्हणालास की काही स्ट्रॅटेजीज तुझ्या मनात आहेत, पण काही इक्वेशन तोडण्याचा प्रयत्न करणार आहेस? This information is highly classified and you are not authorized for that. त्याचं क्लिअरन्स फक्त माझ्याकडे आहे कारण ते मीच बनवलेलं आहे. ओके, हरकत नाहीये. पण काहीतरी म्हणजे मग तुम्ही छान करशील. अर्थात वाईल्ड कार्ड जे येणार असतात त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतात संकेत, जे पहिल्यापासून खेळत असतात. म्हणजे त्याच्यानं प्लस पॉईंट्स पण आहेत आणि मायनस पॉईंट पण आहेत. काही जण म्हणतात Right. की आम्ही पहिल्यापासून आहोत, सो आम्ही आमचं हे ठरवलेलं आहे. वाईल्ड कार्ड पहिल्यांदा येतो आणि मग त्याला त्याच्या पद्धतीने गेम चाचपडायचा असतो. तोही बरोबर असतो, तेही बरोबर असतात. सो Right. ते पण हँडल करणं खूप गरजेचं आहे आणि अपेक्षा खूप असतात. त्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावर असणारच आहे संकेत. पण आय होप त्या सगळ्यांच्या अपेक्षा तू पूर्ण करशील छानपणे, छान पद्धतीने. डेफिनेटली. मी ओझं असतं पण ते ओझं घ्यायचं का नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. अँड ॲज यू सेड प्रिव्हियसली म्हणजे तू पहिला एक प्रश्न विचारला होता की इमेज सांभाळायची असते, हे करायचं असतं, ते करायचं असतं, हे करायचं की नाही. बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच येतात. त्यामुळे मग हे सगळं ह्या सगळ्याचा विचार करायला लागलं, ते बॅगेज आपल्या बरोबर ठेवलं की मग की मग करायचं की नाही करायचं, त्या सगळ्या गोष्टी यायला Confusion सुरू मध्ये कन्फ्युजन मग तिथून सुरू होतं. हम्म. त्यामुळे ते माझं असं म्हणणं आहे की ते नकोच, त्याच्यातून बाहेरच राहावं आणि आपण गेम खेळायला चाललो आहोत तर आपण शिद्दतचे आपण गेम खेळेंगे आणि बघू मग काय होतं. येस. मला वाटत नाही तू उगाच मुद्दे उचलशील किंवा उगाच कोणाच्या भांडणात पडशील. यू नेव्हर पण नो, यू आता नेव्हर नो. एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होते. आता तू आतमध्ये गेल्यावर काय स्ट्रॅटेजीज प्लॅन करून जातोय त्याची आम्हाला खरं तर उत्सुकता आहे. आणि संकेत, आम्ही तुला इतके वर्ष ओळखतोय. आय होप छान काम करशील, मस्त खेळशील आणि भरपूर दिवस आतमध्ये राहशील. सो ऑल द व्हेरी बेस्ट. Thank तुला you. खूप खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू Thank you. सो मच अँड दिस वॉज मच निडेड. शेवटची जी विश होती तुझी की भरपूर दिवस आतमध्ये राहील. कारण फक्त पटकन जाता सांगतो ते घरचे मला बोललेत की आम्ही 3 दिवसाचा थ्रेशोल्ड धरलेला आहे. तिसऱ्या दिवशी तू घरी येशील. Shit! का असं? कारण त्यांना मी माहिती आहे की मी कसं आहे. तर ते बोलले 3 मॅक्स दादा 3 दिवस मी येतो पिकअप करायला. त्यामुळे मला असं जरा आधार वाटला की तू म्हटलीस की भरपूर दिवस आतमध्ये राहा. जेन्युइनली मला असं वाटलं की हा नाही, कोणीतरी आहे की जरा मला बघायचं आतमध्ये. येस. तो ती एक गमतीचा भाग होता तो. पण हो, त्यांनी मला 3 दिवसाचंच धरलेलं आहे. नाही, पण आम्हाला खात्री आहे की तू जास्त दिवस राहशील आतमध्ये आणि मस्त Let's see. खेळशील. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो Thank you. मच. धन्यवाद.